प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटेति, कुष्मांडेति चतुर्थकम, पंचमं स्कंदमातेति, षष्ठम कात्यायनीति च, सप्तमं कालरात्री च, महागौरीति चाष्टकम, नवमं सिद्धिरात्री ही नवदुर्गा प्रकीर्तितः। नवरात्रामध्ये देवीच्या 9 रूपांना वंदन करून आजच्या भागाची आता आपण सुरुवात करणार आहोत। नवरात्र हा उत्सव आपल्याकडे प्राचीन काळापासून साजरा केला जातो, पण पूर्वी हा एक कृषी विषयक लोकोत्सव होता। म्हणजे पावसाळ्यात पेरलेलं पहिलं पीक शेतकरी बंधू याच काळामध्ये घरी घेऊन यायचे, म्हणून हा कृषी विषयक लोकोत्सव। त्यानंतर मात्र या सणाला एक धार्मिक महत्त्व प्राप्त झालं। भगवती देवीच्या उपासनेसाठी केला जाणारा उत्सव अशी याची ख्याती पसरली। आज मी जिथे आहे ते स्थान आहे पनवेल खोपोली महामार्गावरचं प्रति तुळजापूर म्हणजेच भवानी आईचं मंदिर। कैलासवासी तुकाराम शंकर विचारे म्हणजेच अण्णांनी 2007 साली खालापूर तालुक्यातल्या कलोते या गावी या मंदिराची स्थापना केली। अण्णा हे स्वतः भवानी आईचे मोठे उपासक होते। त्यांनी आपलं अवघं आयुष्य हे भवानी आईच्या सेवेसाठी, भगवती आईच्या सेवेसाठी अर्पित केलं होतं आणि त्याचंच फळ म्हणजे आईनी त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला। तिच्याच इच्छेनुसार अण्णांनी पंढरपुरी नगरीत जाऊन तुळजाभवानीची मूर्ती साकारणारा शिल्पकार शोधून काढला आणि त्याच्याकडून तुळजाभवानी मातेची हुबेहूब मूर्ती साकारून घेतली। पितृपक्षामध्ये आई ही आसनावर विराजमान नसते, तर ती निद्रावस्थेत असते। याचंच औचित्य साधून तुळजाभवानी मातेच्या मंदिरातले त्यावेळचे पुजारी, जे मुख्य पुजारी होते श्री कदम, यांच्याकडनं आई ज्या स्थानावर असते त्या स्थानावर या मूर्तीला बसवून तिची यथासांग पूजा करून मग ही मूर्ती कलोते गावामध्ये स्थापन करण्यात आली। म्हणून इथे याला म्हटलं जातं ते प्रति तुळजापूर। अण्णांची अशी इच्छा होती की प्रति तुळजापूरच्या या मंदिरामध्ये भाविकांची सतत वर्दळ असावी। सकारात्मक लहरींनी बहरलेला घंटानाद इथे सातत्याने ऐकू येत राहावा। देवीच्या कृपेने, देवीच्या आशीर्वादाने हे सगळं शक्य होतंय। त्यांची ही इच्छा पूर्ण होतीये। यापेक्षा सुंदर गोष्ट कोणती असू शकते? ज्यांना तुळजापूरला जाणं शक्य होत नाही ना, त्यांनी प्रति तुळजापूरच्या या मंदिरामध्ये अवश्य यावं, देवीचा आशीर्वाद घ्यावा, देवीचं दर्शन घ्यावं। आज बघा, आपल्या सगळ्यांचंच भाग्य आहे की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ही ओवी तुमच्यापर्यंत इथे पोहोचवताना, तुमच्या समोर सादर करताना आज प्रति तुळजापूरच्या या मंदिरामध्येच उभं राहण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे आणि थेट प्रति तुळजापूरच्या मंदिरातनंच आज आपण नवरात्रातली पहिली ओवी ऐकणार आहोत। सांज वेळी देवा पुढे लाविते मी सांज वात, सोन पावलानी उभी आई भवानी दारात, सुगंधाने वेडावतो अंगणात माझ्या मरवा, माय भवानी नेल्याला शालुगार गहिरवा, पारिजातकाचा गंध माझ्या मनाग मोहवी, भवानी मातेच्या पायी सोनियाची गजोडवी, शेवंतीने सजला बघ नववधूचा तजेला, कटीवरी मातेच्या ग मोतियांची ही मेखला। अश्विन महिना म्हणजे फुलांच्या बहराचा महिना। या काळामध्ये आलेली विविध फुलं ही देवीच्या पायाशी वाहिली जातात आणि देवीचं स्वागत केलं जातं। म्हणूनच या ओवीमध्ये विविध रंगाच्या, सुगंधाच्या फुलापानांची उपमा ही देवीच्या विविध अलंकारांना देण्यात आलेली आहे। म्हणजे बघा,
एखाद्या कवीला अशी रचना सुचणं स्वाभाविक असू शकतं, मात्र सर्वसामान्य गृहिणी ओव्यांमधनं व्यक्त होताना अशा प्रकारच्या अलंकारिक रचना सुद्धा करायच्या. तशा तर त्या अशिक्षित होत्या, मात्र रोजच्या प्रपंचातल्या घरादारातल्या वस्तूंची उपमा देऊन त्या एखादा विषय हा ओवीतनं सहज सोप्या भाषेत मांडायच्या. उदाहरणासाठी बघा की दारात सुगंधी मरवा पसरलेला आहे आणि त्याची उपमा त्यांनी अशी जणू काही दिलेली आहे की देवीनी हिरवा शालू परिधान केलेला आहे. किंवा मग परसदारात बहरलेला पारिजातक जेव्हा देवीच्या चरणाशी वाहिला जातो तेव्हा देवीनी चक्क पारिजातकाची जोडवीच घातलेली आहेत, असंही त्यांनी ओव्यांमधनं मांडलेलं आहे. कोरांटी, बकुळी, शेवंती अशी फुलांची नावं जी आजच्या पिढीला माहिती सुद्धा नसतील. अहो, फुलांचीच कशाला, विविध दागिन्यांचे प्रकार जे आजच्या पिढीला माहिती नाहीत असे वेगवेगळे प्रकार सुद्धा ओव्यांमधनं व्यक्त केलेले आहेतच की. अशा प्रकारच्या ओव्या जर आपण आजच्या पिढीला ऐकवल्या तर मायमाऊलींची ही शिकवण आजच्या पिढीला पोचवण्यासाठी नक्कीच मदत होईल, हेच खरं. परसदारात पडला बकुळीचा बाई सडा, देवी आईनं ल्यायला हातात ग हिरवा चुडा. कोरांटी गदारातली अंग अंग फुलली दाट, देवीला शोभला ग गोठ पाटल्यांचा थाट. अष्टमीच्या स्वागताला गुलाब ग हासला, बाजूमध्ये भवानीच्या बाजूबंद ग शोभला. आसमंत करीतो धुंद बहरून ग हा चाफा, मातेला शोभवितो सखे तन्मणी अनलफा. या ओव्या ऐकताना तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेलच की एकीकडे अश्विन महिन्यात बहराला येणारी विविध रंगांची, विविध सुगंधी फुलं पानं यांची उपमा देवीच्या साज शृंगारांच्या अलंकारांना देण्यात येते आणि दोन्हीची सुंदर शाब्दिक सांगड घालण्यात येते. खरं तर 2-2 ओळीच्या ओव्यांमधनं अशी विविध फुलं पानं आणि विविध दागिने यांची शाब्दिक सांगड घालणं म्हणजे खरी ओव्यांची श्रीमंती तुमच्यापर्यंत पोचवणं. ओव्यांची हीच श्रीमंती पुन्हा आपल्याला अनुभवायची आहे पुढच्या ओवीतून. अबोली ही धरुनी फेर हसे आपुल्या मनात, वेल भोकरांचा साज आई तुझी या कानात. रंगीबेरंगी फुलांचा फुलुनिया झाला रथ, आई भवानीला शोभे हिऱ्या माणकांची नथ. देवीच्या ग स्वागताला रेखियली मी रांगोळी, लाविते ग हळदी कुंकू आई भवानीच्या भाळी. सांज वेळी देवा पुढे लाविते मी सांजवात, सोन पावलानी उभी आई भवानी दारात.
नवरात्रातली ही पहिली ओवी आपण प्रति तुळजापूरच्या मंदिरामध्ये अनुभवली. खरोखर देवीचं मनमोहक रूप, तिचा साजशृंगार हे सगळं अनुभवण्यासाठी आणि या मंदिरातलं पावित्र्य अनुभवण्यासाठी खास प्रति तुळजापूरला अवश्य भेट द्या. नवरात्र किंवा इतर उत्सवांना आपण या मंदिरांमध्ये येतोच, मात्र खास करून प्रति तुळजापूर म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला या देवीचा वर्धापन दिन असतो आणि या दिवशी देवीचं एक मनमोहक दर्शन आपल्याला लाभतं, विलोभनीय रूप पाहायला मिळतं. म्हणून नक्की भेट द्या. आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत आणि महालक्ष्मीची ओवी घेऊन नवरात्रातच पुन्हा भेटणार आहोत. पण तोपर्यंत धन्यवाद.